नमस्कार. आर आर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नवरात्र उत्सवानिमित्त आधुनिक दुर्गा बिल्डिंग स्कूलच्या मुख्याध्यापिका शुभांगी नितीन पाटील यांच्या जीवन प्रवासाचा आर आर न्यूजने घेतलेला आढावा. बिल्डिंग स्कूल नरेंद्रच्या मुख्याध्यापिका शुभांगी नितीन पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील पोलुश या गावी एका सामान्य पवार कुटुंबात झाला. सामान्य कुटुंबात तर अगदीच वाईट अवस्था होती, पण ती अवस्था आईने दूर करून कौतुकाने शुभांगी असे नामकरण केले आणि पालनपोषणास सुरुवात झाली. आईची खंबीर साथ पाठीशी, त्यामुळे नावाप्रमाणे चांगल्या शुभाशा शुभांगीने शिक्षण 12वीपर्यंत पूर्ण केले. 12वीमध्ये चांगल्या गुणांनी शुभांगी पास झाली. शुभांगीची इच्छा पुढचे शिक्षण घेण्याची, पण वडिलांनी मुलीने शिकून काय करायचे असा प्रश्न मांडल्यावर तिचा नाईलाज झाला आणि अवघ्या 18व्या वर्षी तिचा कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली या गावातील सामान्य कुटुंबातील नितीन रंगराव पाटील यांच्याशी विवाह झाला. शुभांगी नितीन पाटील अशी त्यांची ओळख निर्माण झाली आणि सासर कोडोली गावात सुशिक्षित म्हणून ओळखले जाणारे रंगराव गणपती पाटील सासरे आणि सुशीला सासूबाईंच्या आधाराखाली शुभांगीचा संसार सुरू झाला. त्याच कुटुंबात न शोभणारी शुभांगी असताना नवऱ्याच्या पाठबळाने शुभांगीचे शिक्षणाची इच्छा त्यांनी आपल्या सासऱ्यांना बोलून दाखवली आणि सासू सासऱ्याने शुभांगीला पुढील शिक्षणास परवानगी दिली. एसटीने प्रवास करत त्यांनी MA BEd, BSc, MA हिंदी, MA इंग्लिश इथेपर्यंत शिक्षण पूर्ण केले व सन 2007ला नरंदे या छोट्याशा खेड्यात इंग्लिश मीडियम स्कूलची भाड्याच्या इमारतीत स्थापना झाली. अवघ्या 14 विद्यार्थ्यांच्या वरती भाड्याच्या जागेत शाळा सुरू झाली. कोडोलीतून नरंदेमध्ये येणे मुलं लहान जायला वेळ होत होता, पण कशाचाही विचार केला नाही. फक्त एकच ध्यास शाळा सुरू ठेवणे होता. शुभांगी पाटील यांच्या पाठीशी त्यांचे पती नितीन पाटील हे खंबीर साथ, प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन करणारे, प्रत्येक निर्णयाला प्रोत्साहन देणारे, म्हणूनच त्या इतक्या मोठ्या पदावरती आता विराजमान आहेत. पती पत्नीच्या खंबीर साथीने हे कार्य सुरू झाले आणि आज जागा नसताना जागा घेऊन पत्र्याची इमारत उभी केली. पण काही संकटही आले आणि मोठे नुकसान झाले, पण हे देवाने संकट दिले तसं पंखात बळही दिले आणि त्याच पत्र्याच्या इमारतीच्या जागी आज भव्य दिव्य 4 मजली इमारत उभी आहे. ती फक्त बिल्डिंग स्कूल नरेंदेची. आज ही शाळा निवासी, अनिवासी तसेच सैनिक पॅटर्नमध्ये मोठ्या दिमागात उभी आहे. इतकेच नव्हे तर या पंचक्रोशीत नावारूपाला आलेले आहे. आज या संकुलात 780 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अगदी थोड्या कालावधीतच बिल्डिंगचे रूप पलटले आहे. तसेच त्याने आईबाबा फाउंडेशनमार्फत गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, गरजू महिलांना मदत ही सुरू केली. आज एकाच वेळी 300 विद्यार्थ्यांची जेवतील एवढी मोठी संकुलची मेससुद्धा आहे. जे विद्यार्थी निवासी संकुलामध्ये शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांना आपल्या आईवडिलांची आठवण येऊ नये म्हणून स्कूलच्या मुख्याध्यापिका हे पद बाजूला ठेवून त्यांच्या आईच्या मायेची भूमिका निभावत आहेत. आज बिल्डिंगचे विद्यार्थी खेळाच्या माध्यमातून राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय विभाग, अगदी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुद्धा शाळेचे नाव झळकवत आहेत. संजय सिंह, हर्षवर्धन हे 2 अतिशय हुशार मनमिळावू मुले त्यांच्या पाठोपाठ स्वतःचा नावाचा ठसा सर्वत्र उमटवत आहेत. त्यांना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. त्यामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार, नवरत्न पुरस्कार, आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार, नवदुर्गा पुरस्कार, आदर्श शाळा पुरस्कार मिळाले आहेत. अगदी छोटा मुलगा असो या शाळेचा स्टाफ, सर्वांसोबतचं नातं अगदी आपुलकीचं आहे. वेळोवेळी शाळेच्या प्रगतीसाठी स्टाफला धारेवर धरणाऱ्या मुख्याध्यापिका, पण कधी त्याची मैत्रीण, तर कधी त्यांना सखी बनवून त्यांना मदत करते, तर कधी त्यांना धावपळीच्या जगातून आराम मिळावा म्हणून फिरायला घेऊन जाते. अशा या आपल्या सर्वांच्या लाडक्या प्रेमळ बिल्डिंगच्या मुख्याध्यापिका शुभांगी नितीन पाटील यांच्या शैक्षणिक कार्यात आपल्या कार्याचा वेगळा ठसा निर्माण केला आहे. या आधुनिक दुर्गेच्या शैक्षणिक कार्याला RR न्यूज व पंचक्रोशीतील नागरिकांच्यातून सलाम. RR न्यूजसाठी राहुल रत्न पारखे, हिंगणगाव, कुंभोज.